खरंच आता एक मोठा संभ्रम आहे सगळ्यांमध्ये, की एम-पी-एस-सी पास होण्यासाठी फक्त आणि फक्त अभ्यास करणं गरजेचं आहे का? काही लोकं तर म्हणतात, की 12-12, 14-14 तास दररोज अभ्यास केल्यावरच एम-पी-एस-सी पास होता येते. तर हे खरं आहे का? तर मला वाटतं, की नाही. अभ्यास गरजेचाच आहे, पण फक्त आणि फक्त अभ्यास करूनच आपण एम-पी-एस-सी पास होतो असं नाही. त्यासोबत आपण काही गोष्टींचा विचार करणंसुद्धा गरजेचं आहे. तर चला मग आपण पाहूया, की त्या कोणत्या गोष्टी आहेत, ज्याचा आपल्याला एम-पी-एस-सी करताना खूप जास्त फायदा होत असतो. तर पहिली गोष्ट आहे, जी नवीन विद्यार्थी मित्रांसाठी आहे, ज्यांनी नुकताच एम-पी-एस-सीचा अभ्यास करायला स्टार्ट केलं आहे और ज्यांना असं वाटतं, की आपण एम-पी-एस-सी द्यायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं, तर पहिल्यांदा एम-पी-एस-सी ही काय आहे? एम-पी-एस-सी कोणत्या एक्झाम्स घेते? एम-पी-एस-सीमध्ये होणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत त्यांच्यासाठी लागणारी आणि त्यांना एम-पी-एस-सीला विद्यार्थ्यांकडनं काय अपेक्षित आहे? त्यांना कशा टाईपचे अधिकारी पाहिजेत? हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. एम-पी-एस-सीमधून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांसाठी आयोगाला वेगवेगळ्या टाईपच्या लोकांची आवश्यकता असते. राज्यसेवेची वेगळी रिक्वायरमेंट आहे, ग्रुप बीची वेगळी आहे, ग्रुप सीची वेगळी आहे, तसेच तांत्रिक सेवा ज्या आहेत त्यांची वेगळी आहे. तर प्रत्येक परीक्षेच्या मागे न लागता आपण स्वतःच्या ज्या कॅपॅबिलिटीज आहेत, आपण जे करू शकतो किंवा आपण फ्युचरमध्ये काही करू शकतो, आपण ज्यामध्ये पूर्ण मन लावून आपलं पूर्णत्व लावू शकतो, सर्वस्वपणाला लावू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला करण्यात काही इंटरेस्ट आहे, अशाच पदांसाठी आपण तयारी सुरू करायला पाहिजे आणि त्यानुसार आपण प्लॅन केलं पाहिजे. जसं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी म्हटलेलं आहेच, की प्लॅन ऑर पेरिश. सो सर्वात आधी आपला एक प्लॅन असायला पाहिजे आणि त्या प्लॅननुसारच आपण त्या पदाच्या किंवा त्या एक्झामच्या तयारीसाठी आपण सुरुवात केली पाहिजे. तर प्लॅन असणं आपल्याकडे हे सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली स्टेप आहे एम-पी-एस-सी एक्झामची तयारी करता. त्यानंतर दररोज 12 तास करण्यापेक्षा किंवा दररोज 14 तास करण्यापेक्षा बरेच लोक असं करतात, की एखाद दिवस 14-15 तास करतात आणि दुसऱ्या दिवशी मग ते 2-3 तासावर येऊन जातात. पण यापेक्षा ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की अभ्यासामध्ये सातत्य असायला पाहिजे. सातत्य म्हणजे काय? तर 8 तास जरी झाला तरी तो नियमित झाला पाहिजे. आपले डेली टार्गेट्स आपण सेट केले पाहिजेत आणि ते डेली कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण आपले डेली टार्गेट्स मीट करायला लागलो तर ऑटोमॅटिकली आपल्याला त्या अभ्यासामध्ये आपल्याला सातत्य राखता येतं आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं हेच ह्या परीक्षेच्या यशाचं गमक आहे. त्यानंतर बऱ्याच मुलांचा किंवा माझे काही मित्र आहेत जे माझ्यासोबत अभ्यास करत आहेत, त्यांचा एक प्रॉब्लेम होतो, की त्यांचे काही विषय हे खूपच चांगले असतात. जसं की पॉलिटी आणि जिओग्राफी हे विषय ऑलमोस्ट सगळ्या मुलांचे चांगले असतात, ज्यामध्ये त्यांना सगळ्यांना चांगले मार्क्स असतात. बट खरं कॉम्पिटिशन तिथं असतं आणि त्या सब्जेक्ट्समध्ये आपल्याला एज मिळतं, जे सब्जेक्ट्स बाकी सगळ्यांना अवघड जात असतात. जसं की सायन्स. सायन्स एक असा सब्जेक्ट आहे जो राज्यसेवेला पण आहे प्रिलिम्ससाठी आणि बाकी ग्रुप सी आणि ग्रुप बीला सुद्धा आहे आणि तसंच ज्या टेक्निकल सर्व्हिसेस आहेत त्यांच्यामध्ये पण त्याचा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तो सायन्स आणि करंट अफेअर्स हे 2 असे सब्जेक्ट्स आहेत ज्यामध्ये आपण एज मिळवू शकतो आणि त्यासोबतच क्वांट आणि रिझनिंग म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्ता जे आपण म्हणतो, हे जे विषय आहेत याची जर आपण योग्य पद्धतीने प्लॅनिंग केली आणि या विषयांना आपण चांगलं केलं तर आपण बाकी मुलांपेक्षा नक्कीच एज मिळवू शकतो. माझं तर असं मत आहे, की आपले सगळे सब्जेक्ट्स हे चांगले असले पाहिजेत, तरच आपण कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकतो. एक मुद्दा मात्र सांगायचा राहून गेला, की जेव्हा आपण प्लॅन करतो आणि आपण फ्रेशर आहात, आपल्याला 1 वर्ष आहे पूर्ण अभ्यासाला, तर आपण ज्या पदांसाठी किंवा ज्या एक्झामसाठी तयारी करत आहात, तर आपण आधी मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला पाहिजे आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर मग आपण प्रिलिम्सकडे या पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाकडे वळलं पाहिजे. कारण मुख्य परीक्षा हाच मेन गाभा आहे या परीक्षेचा. जर आपण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नीट समजावून घेतला, तर आपल्याला पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना जास्त त्रास होणार नाही. त्यानंतर ज्या गोष्टींकडे सर्वात जास्त दुर्लक्ष होतं एम-पी-एस-सीची तयारी करताना, बरेच आपले मित्र पुण्यात राहून अभ्यास करतात,
काही मेसचं जेवण असतं काही ठिकाणी. काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा पुण्यात राहणारे किंवा जे आपल्या घरापासून दूर राहतात किंवा घरी राहत नाहीत असे विद्यार्थी मित्र मेसचं जेवण करतात. परत नियमित व्यायामाकडे दुर्लक्ष असतं. ह्या दोन योग्य आहार आणि नियमित व्यायाम, मग तो योग असेल किंवा काही लोक मित्र जिम करतात, काहीही. तर या 2 गोष्टी मला तरी वाटतं की खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही योग्य आहार आणि नियमित व्यायाम या दोन्ही गोष्टींचं जर व्यवस्थित पालन केलं, तर त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ह्या आपल्या इमोशनल आणि मेंटल हेल्थवर तर होतच असतो, बट त्यातल्या त्यात फिजिकल हेल्थवर तर खूपच इम्पॅक्ट होत असतो, जे की आपल्या अभ्यासामध्ये 50% तरी प्ले करतं. जर आपण नियमित व्यायाम केला आणि योग्य आहार ठेवला तर आपल्या एकाग्रतेमध्ये आणि आपल्या आकलन क्षमतेमध्ये भयानक फरक जाणवतो. त्यामुळे या 2 गोष्टींकडे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. ॲटलीस्ट दिवसातनं 30 मिनिट हे आपण व्यायामाला द्यायला हवेत आणि आपला आहार जो आहे तो पूर्णपणे बॅलन्स्ड डाएट असायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःवर विश्वास असणं, आत्मविश्वास ज्याला आपण म्हणतो. कारण 3 ते 4 लाख विद्यार्थी मित्र ह्या एक्झामचा फॉर्म भरत असतात MPSCच्या कुठल्याही, आणि त्या एक्झाम देत असतात. मग त्यामुळे कुठेतरी आपल्या मनामध्ये हा न्यूनगंड तयार होतो की आपण या स्पर्धेच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपण टिकू का? हा प्रश्न स्वतःला विचारण्याआधी आपण हा प्रश्न विचारायला पाहिजे स्वतःला, की आपण या परीक्षांमध्ये का आलो? आपल्याला ही परीक्षा का द्यायची आहे? आणि आपल्याला काय करायचं आहे? आणि जर आपल्याला योग्य आतून आवाज आला आणि आपल्याला जर योग्य वाटत असेल तरच आपण ह्या एक्झाम्सकडे आलं पाहिजे. अदरवाईज आपल्याकडे करण्यासाठी भरपूर काही फील्ड्स आहेत. आपण कुठेही एक्सेल करू शकतो. त्यामुळे आपण स्वतःवर विश्वास ठेवायला हवा आणि हे मी करू शकतो आणि मी करू शकतो आणि मला जे पाहिजे ते मिळवू शकतो, या आत्मविश्वासानेच आपण अभ्यासाला लागलं पाहिजे. तरच आपण काहीतरी मिळवू शकतो. त्यानंतर आपल्याला असं वाटतं की MPSC म्हणजे फक्त रट्टा असतो किंवा MPSC म्हणजे फक्त पाठ करायला लागतं. तर असं नाही आहे. मागच्या जर 2-3 वर्षाचा ट्रेंड आपण पाहायला गेला तर MPSCचा ट्रेंड थोडा चेंज होत आहे. सो आपल्याला जर लाँग टर्म याच्यामध्ये टिकून राहायचं असेल आणि कॉम्पिटिशनमध्ये सर्वाइव्ह करायचं असेल तर काही गोष्टी पाठ करणं ह्या गरजेच्याच असतात. काही फॅक्ट्स आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे. पण त्यासोबत ज्या प्रत्येक विषयाच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या समजून घेण्यावर जास्त भर द्यायला पाहिजे. आणि त्यासोबत काही ज्या इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत त्या आता पाठ केल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. त्यानंतर बराच एक दुर्लक्षित पार्ट असा असतो की हा मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे. माझ्या पण अशा काही चुका झालेल्या आहेत. आपण फक्त आणि फक्त वाचत असतो किंवा नोट्स काढत असतो. पण ते आपल्याला आपण जे वाचलं आहे किंवा जे आपण समजावून घेतलं आहे किंवा आपण त्याच्या नोट्स काढलेल्या आहेत त्या कितीपत आपल्याला आकलन झालं आहे त्या गोष्टींचं हे आपण कधी पडताळून नाही पाहत. त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवणं किंवा प्रश्न सोडवणं किंवा आपलं कुठं चुकतं आहे प्रश्न सोडवताना, कारण आपली एक्झाम ही MCQ बेस्ड एक्झाम आहे. त्यामुळे आपल्याला आकलन होण्यासोबतच आपण प्रश्न कशा पद्धतीने टॅकल करू शकतो, कारण कुठलीही एक्झाम असेल तर 50%च प्रश्न आपल्याला ओळखीचे असणार आहेत. बाकीचे 50% प्रश्न हे आपल्याला ओळखीचे नसणार आहेत. त्यामुळे ते जे अनोळखी प्रश्न आहेत ते आपण कसं टॅकल करायला पाहिजे हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव हा असलाच पाहिजे. आणि हा सराव फक्त आणि फक्त हा जो प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केल्याशिवाय हे जे कौशल्य आहे हे प्राप्त नाही होऊ शकत. त्यामुळे माझं तर असं मत आहे की आपण प्रत्येक सब्जेक्ट आपला पूर्ण झाल्यानंतर आपण किती आकलन झालेलं आहे आपल्याला या गोष्टीचं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण त्या सब्जेक्टच्या रिलेटेड प्रश्न सोडवणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तर आज जे आपण पाहिलं हे अभ्यासासोबत या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपल्याला आपल्या अभ्यासात नक्कीच हेल्प होईल. तर धन्यवाद मित्रांनो, थांबूया आपण इथेच.